भायखळ्यामध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मुंबईतून ही महत्त्वाची माहिती कळते। भायखळ्यामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। ही आग नेमकी किती मोठी आहे याबाबत अजून स्पष्ट झालेले नाहीये, मात्र ही रहिवासी इमारत आहे, त्यामुळे किती जण या ठिकाणी कुटुंब राहत होती हेही पाहावं लागणार आहे। मुंबईतून एका दुर्घटनेसंबंधातली आगीसंदर्भातली मोठी माहिती कळते। भायखळ्यात ही आग लागली आहे, धुराचे लोट दिसतात मोठेच्या मोठे, तसंच आगीच्या ज्वाळा सुद्धा दिसतात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया मनोजकडे। मनोज, भायखळ्यामध्ये रहिवासी इमारतीला आग लागल्याची दृश्य दिसतात, काय नेमकं झालंय? मनोज, तर मुंबईमध्ये हे अग्नितांडव सध्या पाहायला मिळते। भायखळ्यामध्ये एका रहिवासी इमारतीला आग लागलेली आहे, उंच टॉवर आहे, त्यामुळे नेमकी कुठल्या मजल्याला ही आग लागलेली आहे, किती मोठं स्वरूप या आगीचं आहे या संदर्भात लवकरच स्पष्टता येईल। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर जोडले गेलेत। मनोज, काय नेमके तपशील आहेत या आगीच्या दुर्घटनेसंदर्भात? भायखळा पूर्व इथले हे न्यू ग्रेड इन्स्टा मिल जवळची इमारत आहे, ज्याला सॉल्टेट इमारत असं म्हणतात। त्यातली ही 27 क्रमांकाची आहे आणि या इमारतीमध्ये ही आग लागल्याची घटना घडली। 11:15 वाजेच्या सुमारास ही आग लागली होती आणि या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल जे आहे ते आग विझवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु अग्निशामक दल जे आहेत ते आग विझवण्यासाठी आणि आतमधले जे लोक अडकलेले आहेत, नागरिक अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते आहे। अगदी मनोज, किती मोठी नेमकी आग आहे, किती या ठिकाणी रहिवासी होते, किती जण साधारण लोक या ठिकाणी होते, काय या संदर्भातले आणखी काही तपशील? ही तर प्राथमिक माहिती आहे। अद्याप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही आग लागल्याचं समजते आहे। एक 15 ते 20 मिनिटापूर्वी ही आग लागलेली आहे। ही आग भडकत असल्याचं समजते आणि त्यामुळे अग्निशामक दल आधी प्राथमिकता देते आहे की जे यामध्ये कुणी लोक अडकलेली आहेत का त्यांना बाहेर काढायचं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। ही आग भडकू नये म्हणून अग्निशामक दलाने आजूबाजूच्या जो परिसर आहे त्या आगीचा तो सुद्धा तिच्यावर पाणी मारण्यास सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारे आग जास्तीत जास्त लवकरात लवकर नियंत्रणात कशा आणता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत। ठीक, मनोज, आपल्याकडून अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर मुंबईतल्या भायखळा पूर्व इथे ही सालसेट इमारत आहे आणि या ठिकाणी ही आग लागलेली आहे। आगीचे लोट, त्याचप्रमाणे धुराचे लोटच्या लोट अक्षरशः या ठिकाणी दिसतात, काळे धुराचे लोट दिसतात। रहिवासी भाग आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।